नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सिटी कोतवालीच्या आगीनंतर RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट. शहरात 4 ठिकाणी पाणी भरण्याची सोय करणार, विजय अग्रवाल यांची घोषणा. कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपाशी ठेवणार का? हॉटेल खानावर उद्योगाला सिलेंडर टंचाईचे चटके. गॅस काळाबाजाराचे रॅकेट उघड, पण सूत्रधार मोकळेच. पुरवठा विभागाची कारवाई फक्त दिखावा की आणखीन काय? प्रत्येक गॅस एजन्सीवर ग्राहकांना बसत आहेत चटके. ऑनलाईनची सुविधा सुरू करा, अन्यथा ऑफलाईनसाठी सोय करा. सिव्हिल लाईन्सचा सिग्नल काय बंद पडला? बेशिस्त वाहतुकीचे झाले दर्शन. तापणाऱ्या उन्हाळ्यात सिग्नल सुरू ठेवण्याची गरज अधोरेखित. आता सविस्तर बातम्या. 6 दुकानांची आग आणि व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान पाहता महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यात अशी घटना झाली तर शहरात 4 ठिकाणपैकी कुठेही एका ठिकाणी पाणी भरण्याची सोय महापालिका करत आहे, अशी घोषणा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी RRC सोबत बोलताना दिली. शहरातील गांधी मार्गावर असलेल्या 6 दुकानांना शनिवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे माल जळून खाक झाले असून अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. जर अग्निशमन दलाची गाडी वेळेवर आली असती तर नुकसान कमी झाले असते, असा आरोप व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि आयुक्तांसमोर केला होता. मात्र तरीही अग्निशमन विभागावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या विषयावर विरोधी पक्षनेते डॉक्टर जिशान हुसेन यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवित कारवाईची मागणी केली आहे. आज लगभग 3 दिन हो गए. पिछले 3 दिनों में महानगर पालिका यंत्रणा ने, शासन प्रशासन दोनों ने बहुत सारे वादे किए थे. आज आपके चैनल के माध्यम से मेरा जो सत्ताधारी पक्ष है उन्हें और जो प्रशासन है उन सब से 2-3 सवाल है. पहली बात तो ये है कि जब कॉल किया गया तो कॉल करने के बाद में 20, 25, 30 मिनट तक, 28 मिनट तक की गाड़ी नहीं आई थी. ये बहुत ही गंभीर बात है. इससे पहले मैंने कहा था कि कॉल तो करने के लिए जो नंबर पे कॉल कर रहे थे वो नंबर भी बंद था. ये भी बड़ी गंभीर बात है. इन दोनों चीज़ों को लेके जो वादे किए गए थे तो किसी शासन ने, प्रशासन ने किसी पर कार्रवाई किया क्या, ये पहला प्रश्न है. दूसरा सवाल ये उठता है कि हाइड्रेंट बनता तो हाइड्रेंट अलग अलग जगह पे, शहर के 4 जगहों पे हाइड्रेंट लगाए जाएंगे ताकि आने वाले वक्त में जान माल का नुकसान ना हो. इसके लिए कुछ प्रयास किए गए क्या, ये दूसरा प्रश्न है. और हमेशा की तरह क्या इस शहर के नागरिकों को सिर्फ झूठे वादे मिलेंगे भाजपा की तरफ से, या कुछ कार्रवाई भी होंगी? ये आपके चैनल के माध्यम से मैं उनसे पूछना चाहता हूँ. सिटी कोतवाली येथे 6 दुकाने जळून खाक झाली, आग लागली आणि वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे कोतवाली नजीकच्या विहिरीतून अग्निशमन बंबात पाणी भरता आले नाही. त्यामुळे आग अधिक भडकली आणि कोट्यावधीचे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यास उशीर झाला, ही बाब खरी आहे, परंतु भविष्यात खबरदारी घेतली जाईल. आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नुकसान कमी करण्यासाठी शहरात 4 ठिकाणी नवीन हायड्रेंटची निर्मिती केली जाईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली. नहीं, हमने इंक्वायरी की है. 28 मिनट में गाड़ी वहाँ पहुँची थी. वो गाड़ी 10 मिनट में पहुँचना चाहिए था. उसकी वजह ये थी कि इसके पहले का फायर के ऊपर वो लोग गए थे और उसके कारण उन्हें 10-1 मिनट का लेट हुआ है. उसको भी हमने उनको कहा है कि ऐसा इसके बाद में होना नहीं चाहिए. और इसके बाद पानी भरने की जो जगह है, अकोला शहर में 4 जगह पर पानी भरे जाना चाहिए. ऐसी व्यवस्था हम आने वाले समय में करके देने वाले हैं. और इस वजह से उस डिपार्टमेंट की मीटिंग लेकर जो जो उसमें खामियां हैं वो पूरी करेंगे. आगे से ऐसा नहीं होगा. शहरात सध्या गॅस टंचाईचा मोठा स्फोट होताना दिसत आहे, पण हा स्फोट सिलेंडरचा नसून जनतेच्या संतापाचा आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे अकोल्याची अर्थव्यवस्था आणि विद्यार्थ्यांची भूक दोन्ही संकटात सापडली आहेत.
जिंदाबाद 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 हम सब एक है, हम सब एक है। कमर्शियल गॅस मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कमर्शियल गॅस मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। सोमवारी 16 मार्च रोजी अकोल्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि खाद्य विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला। व्यावसायिक सिलेंडरमध्ये केल्या जाणाऱ्या कपातीमुळे मेस आणि चौपाटीवरील व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत। दुसरीकडे गॅस एजन्सींनी चक्क शटर डाऊन करून निवडक ग्राहकांनाच प्रवेश देण्याचे धोरण अवलंबल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे। ऑनलाईन बुकिंग बंद असल्याने सामान्य नागरिक उन्हात एजन्सीच्या पायऱ्या झिंजवत आहेत। विशेषतः शिक्षणाचे माहेरघर असलेल्या अकोल्यात हजारो विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न गंभीर झाला असून व्यावसायिक गॅस अभावी भोजनालये बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे। व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने मेस आणि भोजनालयांचे चक्र विस्कळीत, शिक्षणासाठी शहरात आलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या रोजच्या जेवणावर टांगती तलवार आहे। भोजनालयात अन्न शिजवण्यासाठी गॅसऐवजी शेगडीचा वापर करावा लागत आहे। त्यात कोळसा, लाकूड टाकून त्याला ब्लोअरने वारा द्यावा लागत आहे। देखिए, पिछले 8-10 दिन से अकोला के अंदर होटल, रेस्टोरेंट, कैटर्स, उसके अलावा स्वीट मार्ट वाले हैं, मेस वाले हैं, वाइन बार वाले हैं, जितने भी खाद्य पेय विक्रेता है, इनको 8-10 दिनों से कमर्शियल जो सिलेंडर है वो मिल नहीं रहा है। उसके वजह से आज हमारा धंधा जो है वो बहुत संकट में आया हुआ है। बहुत टेंशन में सभी दुकानदार है। आज दुकानें बंद होने की बारी आई हुई है। मेरी आपके माध्यम से सरकार से गुजारिश है कि सरकार ने ताबड़तोब जो कमर्शियल सिलेंडर है उसकी व्यवस्था करे, हमारे लिए पुरवठा शुरू करे और जो रोक लगाई है वो उसको ताबड़तोब उठाए। मोर्चाच्या व्यतिरिक्त आम्ही आता कलेक्टर साहेबांना पुरवठा अधिकारी यांना भेटणार आहे की बुवा जर तुम्ही आमचे जर कमर्शियल जे सिलेंडर आहे ते पण जर बंद करताल तर आम्ही हॉटेल कसे चालवावं। आणि जर आमच्याजवळ आज एकेका हॉटेलमध्ये 15 ते 20 जणांचा स्टाफ आहे, मग आम्हाला हॉटेल बंद करावं लागेल तर हे लोक रस्त्यावर येतील। त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे की तुम्ही कमर्शियल सिलेंडर चालू ठेवा। याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे। जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास अकोल्यात मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे। व्यावसायिक सिलेंडर कपातीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कॅटरर्स असोसिएशनचे पदाधिकारी हक्काच्या गॅससाठी व्यावसायिकांचा एल्गार पुकारला आहे। आम्हाला हॉटेल व्यवसायाला जे कमर्शियल सिलेंडर लागत आहे ते त्यांचं पूर्ण करावं। त्यांनी पूर्ण नाही केलं तर आम्ही आंदोलन करणार आणि सर्व स्टाफ मिळून इथे कलेक्टर ऑफिसजवळ बसणार आहे। कारण की माझ्याजवळ 30 जणांचा स्टाफ आहे। 30 जणांच्या याच्यावर त्याचा परिवार आहे, समजा 90-100 जणांचा परिवार आहे। तर त्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन कलेक्टर साहेबांनी करावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो। तर त्याच्यामुळे काय की आम्हाला कमर्शियल गॅस नाही मिळून राहिला, म्हणून आज आमच्या असंख्य गाड्या बंद झालेल्या आहेत। आज अजून म्हणतात कडक होणार आहे मोहीम, तर पण आता कडक अगर होत असेल तर मग आम्ही लोकांना कुठे जायचं। लाकडावर सगळं काम नाही करता येत ना साहेब। कसं आहे, भट्टी हे ते सगळ्याचा अलग अलग व्यवसाय आहे, कोणाचं चायनीज आहे, कोणाचं काही आहे। आणि आम्ही तर छोटेसे धंदेवाले आहे, आम्हाला याच्यात काहीतरी सूट मिळाली पाहिजे। कसं की कमर्शियल गॅस मिळाला तर आमचं पुढे कारभार चालेल। एका गाडीवर 2-2, 3-3 माणसं कामाले आहे। सर्वसामान्यांच्या चुली पेटवण्यासाठी लागणारा गॅस सिलेंडर जेव्हा काळ्या बाजारात विकला जातो तेव्हा प्रशासन फक्त जप्तीचा सोपस्कार करून गप्प का बसते? फिरदोस कॉलनीतील CSC सेंटरवर 14 सिलेंडर आढळल्यानंतर आता एजन्सी संचालकावर गुन्हे का दाखल होत नाहीत असा संतप्त सवाल अकोलेकर विचारत आहेत। एकीकडे महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य नागरिकांना एका सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय, तर दुसरीकडे अकोल्यात गॅस सिलेंडरचा सर्रास काळाबाजार सुरू आहे। जिल्हा पुरवठा विभागाने फिरदोस कॉलनीतील एका CSC सेंटरवर छापा टाकून 14 सिलेंडर जप्त केले खरे, पण हा प्रश्न आहे की हे 14 सिलेंडर त्या सेंटरपर्यंत पोहोचलेच कसे? गॅस एजन्सीच्या संगमतांशिवाय हे शक्य आहे का? मग प्रशासन मूळ सूत्रधारांना म्हणजेच त्या गॅस एजन्सी संचालकांना अभय का देत आहे? त्यांच्यावर कठोर गुन्हे का दाखल केले जात नाहीत? जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र एन्नावार यांच्या मार्गदर्शनात फिरदोस कॉलनीतील एका CSC सेंटरवर छापा टाकण्यात आला। नियमानुसार अशा केंद्रांवर केवळ काहीच सिलेंडर ठेवण्याची परवानगी असताना तिथे चक्क 14 घरगुती सिलेंडर साठवून ठेवण्यात आले होते।
पुरवठा विभागाने हे सिलेंडर जप्त केले, पण या कारवाईने केवळ छोटे मासे जाळ्यात अडकले आहेत. विनापरवाना इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीची चौकशी अद्याप का झाली नाही? केवळ जप्ती करून कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा संबंधित एजन्सीचा परवाना रद्द करून संचालकांवर फौजदारी गुन्हे का दाखल केले जात नाहीत? अशा शहरात घरगुती सिलेंडरचा तुटवडा असताना हे सिलेंडर व्यावसायिक वापरासाठी वळवले जात आहेत. याला जबाबदार कोण? जिल्हा पुरवठा विभागाने तीव्र मोहिमेचा इशारा दिला असला तरी जोपर्यंत एजन्सी संचालकावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हा काळा बाजार थांबणार नाही हे स्पष्ट आहे. सध्या जे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर LPG गॅस सिलेंडरचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे, असे एक पॅनिक बुकिंग नागरिक करत आहेत आणि असंच गॅस एजन्सीची तपासणीमध्ये आमच्या इथं लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी सुद्धा पॅनिक बुकिंग गॅस कनेक्शन धारकांकडून होत आहे. त्यांना आम्ही याबाबत अवगत केलेलं आहे की बाबा पॅनिक बुकिंग करू नका, आवश्यक असेल तर तुम्हाला LPG सिलेंडर तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतात. आणि सर्व गॅस एजन्सींची आता माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशावर तपासणी करण्यात सुरू केलेली आहे. आणि जी व्यावसायिक प्रतिष्ठानं आहेत त्या ठिकाणी देखील आम्ही रेड करून घरगुती वापराचे जे सिलेंडर्स आहेत ते वापरताना आढळून आल्यास त्या ठिकाणी सुद्धा कारवाई केलेली आहे. अशीच सकाळी एक नूर मस्जिद फिरदोस कॉलनीमध्ये पण आम्हाला एक CSC सेंटरवर अनधिकृतरित्या सिलेंडर ठेवण्यात आलेले आहेत. अशी बातमी मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी पण रेड केली. जवळपास 14 सिलेंडर्स आम्ही तिथून जप्त केलेले आहेत. पुढील कारवाई आता तिथून सुरू आहे आणि अशाच पद्धतीने ही रेड कार्यक्रम आमचा सुरू राहणार. मार्च महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा लागत असताना गॅस टंचाईच्या चटक्यांमध्ये सर्वसामान्य अकोलेकर होरपळून निघत आहेत. गॅस एजन्सीमध्ये ऑफलाईन बुकिंगसाठी ग्राहकांना उन्हात चटके सहन करावे लागत आहेत. ऑनलाईन बुकिंग ठप्प झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा आहेत. शटर अर्धवट खाली करत निवडक प्रवेश देणाऱ्या एजन्सीच्या मनमानी कारभारावर अकोलेकरांचा संताप व्यक्त होत आहे. पुरवठा विभागाचे दुर्लक्ष स्पष्टपणे अधोरेखित होत असून गृहिणी मात्र त्रस्त झाल्या आहेत. काही ठिकाणी एजन्सी चालकांनीही कुठलीही सोय ग्राहकांसाठी केली नसल्याची ओरड आहे. आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी घेतलेला हा आढावा. ताई, तुम्ही केव्हापासून उभे आहे इथं? मी 11 वाजेपासून उभी आहे. मुलाची तब्येत खराब आहे, तो पण बसलेला आहे तिथे सिलेंडर घेऊन. काय करावं मग? नंबर लागत नाहीये. नाही, त्याचे जेवण नाही, काही नाही, तो तसाच बसलेला आहे. आता काय करावं? इथं बसलेलो आम्ही 10 वाजेपासून. आता 1 वाजला तरी आता काही खरंच नाही. 2 तास झाले तरी. सगळ्यांचे कामधंदे सोडून हे फक्त सिलेंडरच्या लाईनमध्ये लागलेले आहेत. तुम्ही ऑनलाईनचा प्रयत्न केलेला आहे का कोणी? बंद आहे, होतच नाही आहे. ऑनलाईन होत नाही आहे, त्यासाठी ऑफलाईनसाठी ही लाईन लागलेली आहे. जर ऑनलाईन सुरू झालं असतं तर कमीत कमी यांना तेवढा वेळ मिळाला असता. सकाळी 11 वाजल्यापासून काय खाल्लेलं नाही. मला शुगरची पण शिकायत आहे. आता हे लोक लवकर जाऊ देतील तर ठीक आहे, काय खाऊ तरी. पाणीची व्यवस्था नाही इथं. तहान लागलेले सकाळपासून एक वेळेस पाणी मागितलं तिथं त्यांना दिलं बरं, डबल पाणी बी नाही. पाण्याची तरी व्यवस्था करावी, आमची हीच मागणी आहे. कारण की लय परेशानी होऊ राहिली उन्हात तानातून कवाच्यानं. लाईनमध्ये असल्यामुळे म्हणजे एवढ्या उन्हात ते उभे आहेत आणि आता इथं सध्या थोडी सावली जरी असली तरी सकाळी 10 पासून लागलेलं आहे. पण इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठं जायचं असलं मधात गेलं तर तुमचं लाईनमध्ये नंबरही डिस्टर्ब होऊ शकतो आणि मग 20 रुपयाची बॉटल घ्यावी, त्याच्यानंतर पाणी प्यावं, म्हणजे तो खर्च वेगळा. त्यासाठी गॅस एजन्सींनी कमीत कमी पाण्याची व्यवस्था तरी करून ठेवायला पाहिजे, अशी अपेक्षा इथच्या नागरिकांची आहे. शहरात सांस्कृतिक कार्याचा वारसा जपणारी संस्कृती संवर्धन समिती यावर्षीही हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 19 मार्च रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अकोलेकरांचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरातून भव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक हॉटेल ग्रीनलँड येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून यावर्षी यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी विशेष स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये थोर महापुरुष आणि आद्य क्रांतिकारकारांच्या वेशभूषेवर आधारित स्पर्धा तसेच युवा पिढीमध्ये राष्ट्रभावना वृद्धिगत करण्यासाठी लेख स्पर्धा घेतली जाणार आहे. या उपक्रमाला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नववर्ष स्वागत यात्रा सकाळी 7 वाजता राजराजेश्वर मंदिरातून मार्गस्थ होईल.
बिर्ला राम मंदिर येथे रामरक्षा पठणाने यात्रेचा समारोप होईल. या ऐतिहासिक सोहळ्यात अकोलेकरांनी पारंपरिक वेशभूषेत सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या सर्व मंदिरांना समितीच्या वतीने भगवे ध्वज प्रदान करण्यात येणार आहेत. मेरा एक ही लक्ष्य है, जो अपने आप को हिंदू बोलता है उसने इस यात्रा के अंदर पार्टिसिपेट होना चाहिए. ज़्यादा से ज़्यादा लोगों को हमको इस यात्रा के अंदर लेके आना चाहिए. और ये यात्रा हिंदू समाज के लिए नए साल की स्वागत के लिए हम लोगों ने सब ने मिलके, जितने अकोला में हिंदू है 100% लोगों ने इसके अंदर पार्टिसिपेट होना चाहिए. ये मोटिवेशन है. ह्या वर्षी आपण सर्व युवक जे आहेत त्यांना पारंपरिक वेशभूषेत बोलावलं, जेणेकरून त्यांच्याकडे संस्कृतीचे त्यांनी जतन करावे. आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि युवक वर्गाला आम्ही आव्हान दिले की आपण आईवडिलांसोबत ह्या 19 तारखेला सकाळी 7 वाजता हजर राहा, म्हणजे जेणेकरून आपल्या जुन्या पिढीला आणि आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनासुद्धा हे लक्षात येईल की आपली जी पुढील पिढी आहे ही आपली भारतीय संस्कृती म्हणजे गुढीपाडव्याला हे नवीन वर्ष साजरं करते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा हा आम्हाला पाहायचा आहे. हे इथं एक विशेष आहे. गुड़ी पड़वा ये अपन हिंदू लोगों का नववर्ष है. उसको इसके लिए अपन ने मनाना है कि धर्म रक्षिता, यानी यदि आप धर्म का पालन करोगे, धर्म को आचरण में लाओगे तो ही धर्म आपकी रक्षा करता है. यह सनातन कालों से चला आ रहा है और यह महाभारत का भी संदेश है और उसी से हम लोगों ने चलना चाहिए. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील पोलीस फायरिंग रेंजमध्ये प्रशिक्षणादरम्यान धक्कादायक अपघात घडला. नियमित फायरिंग सराव करत असतानाच अचानक राऊंड ब्लास्ट झाल्याने अकोला पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल राजकुमार ठाकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे असलेल्या पोलीस फायरिंग रेंजमध्ये प्रशिक्षणादरम्यान झालेल्या अपघातामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. नियमित शस्त्र हाताळणी आणि नेमबाजी प्रशिक्षणादरम्यान अचानक राऊंड ब्लास्ट झाल्याने अकोला पोलीस मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल राजकुमार ठाकरे गंभीर जखमी झाले. या स्फोटात त्यांच्या हाताच्या 3 बोटांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून सुरक्षा मानकांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अकोला पोलीस विभागाकडून दरवर्षी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी फायरिंग प्रशिक्षण आयोजित केले जाते. या प्रशिक्षणाचा उद्देश शस्त्र हाताळणीतील कौशल्य वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे हा असतो. सोमवारी पातूर येथील अकोला फायरिंग रेंजमध्ये अशाच प्रकारचा सराव सुरू होता. प्रशिक्षणादरम्यान हेड कॉन्स्टेबल राजकुमार ठाकरे हे बंदुकीतून गोळी झाडण्याचा सराव करत होते. याचवेळी अचानक बंदुकीतील राऊंड ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आली. घटनेदरम्यान झालेला स्फोट इतका तीव्र होता की हेड कॉन्स्टेबल राजकुमार ठाकरे यांच्या हाताच्या 3 बोटांना गंभीर दुखापत झाली. हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्र सज्ज असताना यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने अकोल्याच्या स्थानिक बाजारपेठेत रेडीमेड गुढीला मोठी पसंती मिळाली आहे. वेळेची बचत आणि आकर्षक सजावटीमुळे यंदा ऑफिस डेस्कपासून ते कारच्या डॅशबोर्डपर्यंत छोटी गुढी आनंदाचा संदेश देत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक. घरोघरी पारंपरिक गुढी तर उभारली जातेच, पण बदलत्या काळानुसार आता ऑफिस, दुकाने आणि वाहनांमध्येही आनंदाची गुढी उभी करण्याची नवी परंपरा रूढ होत आहे. विशेषतः यंदाच्या पाडव्याला रेडीमेड पेशवाई गुढी संचांनी बाजारपेठेत मोठी धूम केली असून अकोलेकरांमध्ये या छोट्या पण देखण्या गुढी खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आता केवळ घरातल्या बाल्कनीतच नाही तर ऑफिसच्या टेबलावरही नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जात आहे. अनेक कंपन्यांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त स्नेहमेळावे आयोजित केले जातात. अशा वेळी आपल्या सहकाऱ्यांना किंवा स्टाफला भेटवस्तू देण्यासाठी 7 ते 8 इंची रेडीमेड गुढी संच ही पहिली पसंती ठरत आहे. यामध्ये गुढीची काठी, छोटे आसन, तांब्याचा कलश, रेशमी वस्त्र आणि फुलांच्या माळा असा पूर्ण सेट उपलब्ध आहे. गडद हिरव्या कापडाची गुढी, त्यावर नक्षीदार पितळी कलश आणि सुबक फुलांची माळ यामुळे या गुढीला एक राजेशाही लूक मिळाला आहे. वाढत्या महागाईच्या काळातही सणाचा उत्साह टिकवून ठेवण्यासाठी ही रेडीमेड संच बजेटमध्ये उपलब्ध आहेत. कमी जागेत आणि कमी वेळेत पारंपरिक लूक देणारी ही गुढी भेट देण्यासाठी बेस्ट आहे, अशा प्रतिक्रिया मिळत आहेत.
गुढी 2-3 साईजची येते, लहान मीडियम मोठी. तर तुम्हाला आणखीन डेकोरेशनमध्ये सर्व आयटम भेटून जाईल. हां लई चांगली आहे, सध्या डिमांड आहे आणि आता सुरू झाली गिरायची. हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अकोलेकरांसाठी पर्यावरणपूरक प्रवासाची नवी पर्वणी चालून आली आहे. शहरातील विद्यानगर परिसरात टेकडीवाल परिवाराच्या वतीने स्काय EV या इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमचा भव्य शुभारंभ करण्यात आला असून पाडव्यानिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफरचा वर्षाव करण्यात येत आहे. विद्यानगर येथील जुन्या पारसकर शोरूम समोर आणि शिवशक्ती मेडिकलच्या मागे टेकडीवाल परिवारातर्फे स्काय EV इलेक्ट्रिक वाहन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे गुढीपाडव्याचे औचित्य साधून ग्राहकांना प्रत्येक वाहन खरेदीवर धमाका ऑफर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सण अधिकच उत्साही होणार आहे. नवीन शोरूममध्ये स्काय सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबईद्वारे उत्पादित विविध मॉडेल्स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी विविध रेंजमध्ये उपलब्ध आहेत. स्काय EV SL, स्काय EV DL, स्काय EV ॲक्टिव्ह यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लोडरमध्ये दुचाकी स्काय EV बिजली आणि 3 चाकी स्काय EV इग्नाइट यांचा समावेश आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ग्राहकांना मोठा दिलासा देत 19 मार्चपर्यंत कोणत्याही वाहन खरेदीवर 5,000 रुपयांची थेट सवलत दिली जात आहे. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी वाशिम अर्बन बँकेतर्फे सुलभ फायनान्सची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शोरूमचे उद्घाटन रविवारी रमेश टेकडीवाल, कमल टेकडीवाल, अशोक टेकडीवाल, रवींद्र टेकडीवाल आणि गोपाल टेकडीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी पंडित आनंदकंद महाराज यांनी वैदिक मंत्रोच्चारात पूजन संपन्न केले. याप्रसंगी कंपनीचे AMD कपिल बोकाडिया, विक्री अधिकारी अभिजित प्रामाणिक, मनीष दुबे, हेमंत संघवी आणि मिलन भीमाणी यांची विशेष उपस्थिती होती. शोरूमच्या संचालिका सपना सुशील टेकडीवाल आणि संचालक सुशील टेकडीवाल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. वाढत्या इंधन दरवाढीत ही इलेक्ट्रिक वाहने अत्यंत परवडणारी आणि पर्यावरणपूरक आहेत असा विश्वास सुशील टेकडीवाल यांनी यावेळी व्यक्त केला. जय श्री राम अकोला वासियों, हमारे प्रिय मित्र श्री कपिल जी बोकाडिया जो कि बॉम्बे निवासी है, CEO है स्काई EV कंपनी के, उन्होंने अकोला में हमारे साथ में मिलकर फ्रेंचाइजी ओपन किया है. आज हमने अकोला में 2 मॉडल लॉन्च किए. हमारे आगे आने वाले फ्यूचर प्लान में हम लोग 6 मॉडल्स और लॉन्च कर रहे हैं और अगर आपका आशीर्वाद ऐसे ही बना रहा तो हम लोग यहाँ पे फैक्ट्री भी सेटअप करने वाले हैं. कृपया आपका आशीर्वाद हमारे साथ में ऐसे ही बना रहे. धन्यवाद. श्रीरामनवमी शोभायात्रा उत्सव यंदाही अकोला महानगरात मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. 18 मार्चपासून सुरू होणाऱ्या या 9 दिवसीय महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची मोठी रेलचेल असणार असून 50,000 भाविकांना लक्ष्मीनारायण मूर्तीचे विनामूल्य वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा शोभायात्रा समितीने केली आहे. अकोला शहराचे आराध्य दैवत आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या श्रीरामनवमी शोभायात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद आणि श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने यंदाही भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 मार्चपासून खंडेलवाल भवन येथून या उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 50,000 लक्ष्मीनारायण मूर्तीचे वाटप आणि 25 फुटी भव्य नरसिंह अवतार झाकी हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने अकोला शहर राममय होणार असून प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. खंडेलवाल भवन येथे गजाननाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्सवाचा प्रारंभ होईल. सिटी कोतवाली चौकात वृंदावनाच्या कलाकारांची भव्य कृष्णलीला नाटिका सादर होतील. वारकरी मंडळाचा अभंग, टाळमृदुंगांचा गजर केला जाईल. संगीत भजन आणि 23 मार्च रोजी महाकाल पथकाद्वारे संगीतमय सादरीकरण होईल. 25 फुटी नरसिंह झाकी आणि मूर्ती वितरण करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनासाठी समितीचे स्थायी अध्यक्ष कृष्णा गोवर्धन शर्मा, अध्यक्ष अरुण शर्मा, राजू मंजुळकर, राहुल राठी, गणेश काळकर यांसह विहिप आणि शोभायात्रा समितीचे असंख्य पदाधिकारी व मातृशक्ती मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत. इस बार जो एक 3 साल से एक जो विषय रुक गया था कि जो लाला जी एक प्रसाद रूपी एक मूर्ति बांटा करते थे, वो इस बार वापस से शुरू हुआ है. और जो कार्यक्रम है वो 1 दिन का न होते हुए पूरे 8 दिन का सप्ताह का है, जिसमें 18 तारीख से महिला सम्मान से कार्यक्रम शुरू होके 19 तारीख को गुड़ी पाड़वा के दिन लक्ष्मी नारायण मूर्ति का वितरण है. 20 तारीख के दिन
अपना ये इसका डिंडी का प्रोग्राम है। 21 तारीख के दिन ऐसे 22, 23, 24 ऐसे कंटिन्यू एक नए कार्यक्रम रखा गया है जो पूरी तरीके से सामाजिक है, जो सनातन धर्म को बढ़ाने का है और एक हिंदू धर्म एकता के लिए बहुत अच्छे संदेश देने वाले कार्यक्रम है। आपके शोभा यात्रा में कम से कम 50 झांकी है और सब भव्य झांकी है। और आपके हम सिटी कोतवाली पे भी एक जो हर साल रहती है अपनी झांकी, वो भी झांकी 24 तारीख से 24, 25, 26 3 दिन रहेंगी। तो मेरा अकोला सब धर्म प्रेमियों से ये आह्वान करता हूँ कि 24, 25, 26 3 दिन जो रामनवमी के हमारे मेन है, 26 तारीख को शोभा यात्रा निकलेंगी, तो इसमें ज़्यादा से ज़्यादा धर्म प्रेमी सम्मिलित होकर रामनवमी शोभा यात्रा में सम्मिलित होकर हिंदू एकता का परिचय दीजिए और शोभा यात्रा की शान बढ़ाइए। जय श्री राम। अकोला शहरात 41-42 अंश सेल्सिअस तापमान सध्या आहे। शहराच्या काही भागात अनियमित पाणी पुरवठा असल्याने लोकांना पाण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत। पाणी पुरवठा आराखडा अंमलात आणताना बंद पडलेल्या हातपंपाकडे देखील लक्ष द्यावे, जेणेकरून त्या भागातील लोकांना पाणी उपलब्ध होऊ शकेल। अकोला शहरातील अनेक भागातील हातपंप बंद पडलेले दिसतात। महानगरपालिका जलप्रदाय विभागाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही की जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते, हा संशोधनाचा विषय झाला आहे। परंतु या गोंधळात नागरिकांची मात्र ससे होलपट होत आहे। उन्हाळ्यात तरी पाणी पुरवठा सुरळीत राहील, तसेच विविध स्रोतातून नागरिकांना पाणी पुरवठा होईल यास प्राधान्य देण्याची गरज आहे। महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे। ज्या भागात अचानक भारनियम केले जाते त्या भागात पाण्यासाठी नागरिकांना हँडपंपवरच अवलंबून राहावे लागते आहे। त्यामुळे महापालिकेने बंद असलेले हँडपंप सुरू करण्याची मागणी होत आहे। इतकेच नाही तर ज्या ठिकाणी सबमर्सिबल पंप बसवण्यात आले आहे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी वाढत आहे। पाळीव जनावरांना चारा पाणी वेळेवर मिळते, परंतु मोकाट जनावरांनी तहान कशी भागवावी हा प्रश्न उपस्थित झाला आहे। ग्रामीण भागात जनावरांसाठी पाण्याचे हौद असतात, परंतु अकोला शहरात तसे दिसत नाही। जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही। पूर्वी खोलेश्वरमधील कोंडवाड्यात जनावरांच्या चारा पाण्याची सोय होती, आता जनावरे तिथे दिसत नाही। परंतु खरी समस्या आहे ती रस्त्यावर दिसणाऱ्या मोकाट जनावरांची। जनावरे एखाद्या ठिकाणी गोळा होऊन तहान भागवतील अशी व्यवस्था दिसत नाही। त्यामुळे सिटी कोतवाली मागील हायड्रंटवर किंवा ज्या ठिकाणी पाण्याची गळती होते अशा ठिकाणी जनावरे गोळा होतात। महापालिका प्रशासन या संदर्भात उपाय करू शकेल का अशी विचारणा होत आहे। 40-41 अंश सेल्सिअस तापमानात सर्वांच्याच जीवाची लाहीलाही होते। पूर्वी गौरक्षण संस्थांचा हौद होता, मात्र इतरत्र कोठेही व्यवस्था दृष्टीला पडत नाही। त्यामुळे मिळेल ते पाणी पिऊन तहान भागवावी लागते। अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यात यावी, तसेच रिक्त असलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत निवृत्त पोलीस पाटलांना नियमानुसार सेवा बजावू द्यावी अशी मागणीसाठी जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले। संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत, याबाबत आम्ही संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत। तसेच शासन पोलीस पाटलांची वयोमर्यादा 65 पर्यंत नेण्याच्या विचारात आहे। तसे झाले तरी पोलीस पाटील सक्षम आहेत। फक्त ज्या गावात पोलीस पाटील पद रिक्त आहे त्या ठिकाणी अनुभवी व्यक्तींना संधी दिली जावी आदी प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिले। प्रशासनाने आमच्या मागणीचा विचार करावा असे संघटनेचे म्हणणे आहे, तसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातील पोलीस पाटील संघाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो आहे। निवेदनामध्ये मुद्दा होता आमचा की जे पोलीस पाटीलचे जे गाव रिक्त झालेले आहे, सर्वप्रथम त्या रिक्त जागेची नवीन पदभरती करावी। पण पदभरती होत नाही किंवा नवीन पोलीस पाटील नियुक्त होत नाही तोपर्यंत जे सेवानिवृत्त पोलीस पाटील आहेत त्यांना त्याच गावाचा चार्ज देण्यात यावा। कारण शेजारच्या गावाला जर चार्ज दिला तर त्यांना त्या गावातली माहिती नसते आणि ते पोलीस पाटील अडचणी देत आहेत। म्हणून सेवानिवृत्त पोलीस पाटलाकडे विना मानधन किंवा जे काही नियमात असेल त्याला अनुसरून त्यांच्याचकडे चार्ज द्यावा। हा लढा काही म्हणजे विशेष नाही आहे। आता जवळपास 60-65 जे वयोवृद्धीचं पत्र निघालेलं आहे आणि जो अहवाल मागितलेला आहे, जर पोलीस पाटलांचं जर वयोवृद्धीमध्ये 60 वरून 65ची वाढ होत असेल तर तो सक्षम आहे म्हणून होत आहे आणि त्या सकारात्मक अहवालासाठी सुद्धा आम्ही इथं विनंती करायला आलेलो आहोत। आणि त्याचबरोबर जर आमचा पोलीस पाटील 60 नंतरही जरी त्याच गावाचा कार्यभार सांभाळत असेल तर शासनाला सुद्धा कळेल की आमचा पोलीस पाटील सक्षम आहे म्हणून त्याचा लाभ हा 60-65साठी अगदी सुलभ होईल।
अमरावतीत झुलेलाल जयंती महोत्सव निमित्त 20 मार्च रोजी होणाऱ्या भव्य शोभायात्रा व महाआरतीत अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन झुलेलाल जयंती उत्सव समितीने केले आहे. अमरावती येथे साई झुलेलाल वेलफेअर फाउंडेशन व समस्त सिंधी समाजाच्या वतीने सिंधी समाजाचे इष्टदेवता झुलेलाल साई यांच्या जयंतीनिमित्त 14 ते 22 मार्च दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साई झुलेलाल यांना वरुण देवतेचे अवतार मानले जात असल्याने या दिवशी सिंधी समाजात जलपूजनाची परंपरा पाळली जाते. महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली भव्य शोभायात्रा 20 मार्च रोजी दुपारी नेहरू मैदान येथून निघणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता राजकमल चौक ते इथे साई झुलेलाल यांची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. शोभायात्रेचा मार्ग नेहरू मैदान, राजकमल चौक, श्याम चौक, नाईक मार्केट, प्रभाग टॉकीज, जवाहर रोड, जयस्तंभ चौक, रामलक्ष्मण संकुल, रामपुरी कॅम्प, नानक नगर, कृष्णानगर व सहकार नगर असा राहणार आहे. मार्गावर विविध ठिकाणी शरबत व प्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शोभायात्रेत साई झुलेलाल यांचा बहराणा साहेब, अखंड ज्योत तसेच खाटूश्याम बाबा व बालाजी यांचे आकर्षक देखावे सादर करण्यात येणार आहेत. वारकरी दिंडी, झांज पथक, ढोलताशे व इतर सांस्कृतिक पथकांचाही सहभाग राहणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने मेघा मेडिकल कॅम्प, महिला गृहउद्योग प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, सिंधी खानपान आनंद मेला आणि मातृपितृ पूजन दिवस असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना डॉक्टर अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, आमदार रवी राणा, जगदीश गुप्ता, सचिन भेंडे, नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, प्रवीण पोटे तसेच नगरसेविका गौरी शैलेश मेघवाणी आणि सोनाली सचिन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. साईं जो है सिंधी समाज के इष्ट देवता है, लेकिन उनकी उपलब्धि जल से हुई थी, इसीलिए उन्हें वरुण देवता का अवतार माना जाता है. शोभा यात्रा में मुख्य झांकी हमारी हर साल की तरह इस साल भी झूलेलाल साईं का बहराणा साहब, जिसमें अखंड ज्योत प्रज्वलित की जाती है. सभी का मानना ऐसा रहता है कि इस अखंड ज्योत में झूलेलाल साईं विराजमान रहते हैं, इसीलिए इस ज्योत का बड़ा महत्व रहता है. तो मेरी सभी अमरावतीकर से विनती है कि जिस तरह हम सभी कार्यक्रमों में एक साथ मिलकर कार्यक्रम आयोजित करते हैं, उसी लिए 20 तारीख को जो शोभा यात्रा और राजकमल चौक पे जो महाआरती का आयोजन किया गया है, उसमें भी संपूर्ण अमरावती समाज जो है वो उपस्थित रहे, साथ में मिलकर हम ये उत्सव मनाएं, एकता का परिचय दें. जय झूलेलाल. उन्हाळा सुरू झाला त्यामुळे वाहतुकीचे सिग्नल ठिकाणी थांबणे नागरिकांना त्रासदायक असते. पण सिग्नल बंद केले वाहतूक म्हणून कोंडी करत प्रत्येकाला पुढे जाण्याचा हट्टहास हा सर्वांसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा सुरू करत वाहनधारकांना उन्हात उभे राहण्याची वेळ येऊ शकते. अकोला शहरातील महत्त्वाच्या चौकात सिग्नल सुरू राहिले तर ठीक, आणि त्यातही वाहतूक पोलीस ड्युटीवर असले तर शिस्त राहते. नाहीतर सिग्नल तोडून जायला सर्वच जनता मागे पुढे पाहत नाहीत. काही ऑटो चालक, दुचाकी चालक बहादुरी दाखवल्याच्या तोऱ्यात वाहने नेतात आणि आज रतनलाल प्लॉट चौकात सिग्नल बंद होते, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. भर चौकात एखादे वाहन जरी चुकीच्या पद्धतीने आले तरी रांगा लागायला वेळ लागत नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध भागात सिग्नल यंत्रणा बंद आहे. यामध्ये सुधारणा आवश्यक आहे, त्याशिवाय रहदारी सुरळीत होणार नाही. याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. तसेच नियम तोडून जे वाहन चालक शेखी मिरवतात त्यांना कायद्याचा हिसका दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा गैरप्रकाराला आळा बसणार नाही. नाहीतर एखाद्या दिवशी मोठी दुर्घटना देखील घडू शकते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. सिटी कोतवालीच्या आगीनंतर RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट. शहरात 4 ठिकाणी पाणी भरण्याची सोय करणार, विजय अग्रवाल यांची घोषणा. कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपाशी ठेवणार का? हॉटेल खानावर उद्योगाला सिलेंडर टंचाईचे चटके. गॅस काळाबाजाराचे रॅकेट उघड, पण सूत्रधार मोकळेच. पुरवठा विभागाची कारवाई फक्त दिखावा की आणखीन काय?
प्रत्येक गॅस एजन्सीवर ग्राहकांना बसत आहेत चटके. ऑनलाईनची सुविधा सुरू करा, अन्यथा ऑफलाईनसाठी सोय करा. सिव्हिल लाईन्सचा सिग्नल काय बंद पडला, बेशिस्त वाहतुकीचे झाले दर्शन. तापणाऱ्या उन्हाळ्यात सिग्नल सुरू ठेवण्याची गरज अधोरेखित. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.